नमस्कार, मी संतोष वाळके, नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वाशिम. आज मी नैसर्गिक शेतीबाबत बोलणार आहे. केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने या नैसर्गिक शेतीबाबत नैसर्गिक शेती मिशन ही योजना सन 2023 ते 2028 या 5 वर्षासाठी जाहीर करून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद सुद्धा केलेली आहे. परंतु या नैसर्गिक शेतीविषयी अनेक शेतकरी, शास्त्रज्ञ तसंच या क्षेत्रामध्ये काम करणारे विस्तार कार्यकर्ते यांच्यामध्ये सुद्धा मतमतांतर तर आहेच. शिवाय काही लोकांना नेमका हा विषय न समजल्यामुळं कन्फ्युजन पण आहे. त्यामुळे हा नेमका काय विषय आहे, याची गरज का निर्माण झाली आणि यामुळे काय साध्य होणार याबाबत आज मी बोलणार आहे. परंतु हे नैसर्गिक शेती समजून घेण्यापूर्वी आपल्याला आतापर्यंत आपण करत आलेल्या शेतीचं अवलोकन करावं लागेल. तरच नैसर्गिक शेती ही आपल्याला कळेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की मनुष्य हजारो वर्षापासून शेती करत आला. रामायण जे जवळपास 10,000 वर्षापूर्वी घडलं असं आपण म्हणतो, तर त्यापूर्वी सुद्धा शेती केल्या जात होती असं आपल्याला दिसतं. म्हणजे सीतेचा जन्म जमिनीतून शेत नांगरताना झाला असं आपण मानतो. म्हणजे शेती 10,000 वर्षापूर्वी सुद्धा केली जात होती. वेगवेगळ्या वातावरणात त्या त्या काळच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी पिकं घेत मानव शेती करत आला. आपल्याला दिसेल की औद्योगिकरणाच्या युगापर्यंत शेती हाच मानवाच्या जगण्याचा आधार किंवा जीवन पद्धती राहिली. त्या काळी शेती करणे हे सर्वात श्रेष्ठ काम होतं. आपण अन्नदाता म्हणायचो. ही पारंपरिक शेती हजारो वर्षापासून चालू असताना मात्र निसर्गाचं संतुलन बिघडलं नाही. म्हणजे त्या काळात शेतकरी निसर्गाचं संतुलन न बिघडवता निसर्ग नियमानुसार शेती करत आला. अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच गरजा त्या काळी मनुष्याच्या होत्या. आणि त्या गरजा भागवताना त्या शेतकऱ्याला बाजारातून मीठ सोडलं तर काहीही विकत आणावं लागत नव्हतं. म्हणजे ती शेती स्वयंपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीनं केल्या जात होती. त्या काळी बियाणं सुद्धा घरचंच राहायचं आणि त्या शेतकऱ्याकडे असलेल्या जनावरांचं शेण खत म्हणून वापरलं जात होतं. फवारणी करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण त्या काळी त्या शेतकऱ्याला खाण्यासाठी लागणारी सर्वच पिकं तो घेत असल्यामुळं तिथं बायोडायव्हर्सिटी मेंटेन राहायची. ज्यामुळे पिकावर येणारे कीटक फारसे त्रासदायक नसायचे. या बायोडायव्हर्सिटीचा काय इम्पॅक्ट होतो हा साधा प्रयोग जर आपल्याला पाहायचा असेल ना, तर तुमच्या किचन गार्डनमध्ये तुम्ही पाहू शकता. आपल्या किचन गार्डनमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लावा. बघा तिथं फारच कमी कीड येते. कारण प्रत्येक पिकाची कीड ही वेगवेगळी आहे. प्रत्येक किडीला वेगवेगळं पीक आवडतं आणि त्या किडीचा पतंग तिथं जर अंडी द्यायला आला तर तो कन्फ्यूज होतो. त्याला दुसऱ्या पिकाचा पण गंध येत असल्यामुळे तो तिथं अंडी देत नाही आणि दिली तर फार कमी देतो आणि त्यामुळे कीड कमी येते. आपण आपल्या किचन गार्डनमध्ये हा प्रयोग करून बघू शकता. म्हणजे आपली ही पारंपरिक शेती त्या काळच्या अन्न, वस्त्र, निवारा या नैसर्गिक गरजांच्या आणि अनुभवाच्या आधारावर होती. त्यावेळच्या शेतीमध्ये आताचे एवढं उत्पादन येत नव्हतं, पण ती त्या काळी फायद्याची शेती होती. आणि अशाच प्रकारची शेती रामायणाच्या काळापासून ते 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत होत आली. 20व्या शतकाच्या मध्यानंतर या आधुनिक युगामध्ये वाढत्या लोकसंख्येसोबत जेव्हा औद्योगिकरण आलं, तेव्हा मनुष्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या व्यतिरिक्त अनेक गरजा निर्माण झाल्या. आणि ह्या गरजा नैसर्गिक नसून मानव निर्मित होत्या. म्हणजे या चंचल मनाला शांत करण्यासाठी होत्या, शरीराला अधिक आराम आणि कम्फर्टेबल जीवन जगण्यासाठीच्या होत्या. त्या नवीन गरजा भागवण्यासाठी जास्त पैशाची गरज पण निर्माण झाली आणि याचा पहिला परिणाम म्हणजे शेती नसणाऱ्या गावातील मजुरांची नव्याने निर्माण झालेल्या गरजा भागवण्यासाठी पैशाची अडचण गावात भागू शकत नसल्यामुळे तो शहरात येऊन उद्योगधंदा करायला लागला. काही लोकांच्या शिक्षणाची गरज गावात पूर्ण होत नसल्याने ते सुद्धा शहरात येऊन तांत्रिक शिक्षण घेऊन जास्त पैशाचं काम मिळू लागले. काही लोक सुखसोयीचं जीवन जगण्यासाठी शहरात आले. आता या वाढत्या लोकसंख्येला जास्त अन्नधान्य पिकवताना शेतकऱ्यांच्या सुद्धा अन्न, वस्त्र, निवारा व्यतिरिक्त गरजा वाढायला लागल्या. त्या गरजा भागवण्यासाठी जास्त पैशाची गरज शेतकऱ्याला सुद्धा निर्माण झाली. ती जास्त पैशाची गरज भागवण्यासाठी पिकाचं उत्पादन वाढवणे ह्या पर्यायाला शेतकऱ्यांनी निवडलं. देशाला सुद्धा वाढत्या लोकसंख्येची भूक मिटवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अन्नधान्य उत्पादन वाढवणं क्रमप्राप्त होतं.
त्यासाठी मग हायब्रिड बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकाबाबत संशोधन होऊन त्याचा वापर व्हायला लागला. हरित क्रांती झाली. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. पण ह्या रासायनिक निविष्ठा शेतकरी स्वतःच्या शेतात निर्माण करू शकत नव्हता. ह्या सर्व गोष्टी बाजारातून विकत आणून जास्त उत्पादन घेताना शेतकऱ्याचा खर्च सुद्धा वाढायला लागला. परंतु त्यासोबतच बहुतांश शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे हा जुगार पण होता. कारण खर्च करून वेळेवर पाऊस आला नाही किंवा जास्त पाऊस आला तर खूप मोठं नुकसान होतं. दुबार पेरणी करावं लागतं किंवा काढणीला आलेलं पीक शेतातच सडून जातं. बरं, कधी पाऊस वेळेवर आलाच आणि उत्पादन चांगलं आलं तर बाजारात त्या पिकाचं आवश्यकतेपेक्षा जास्त आवक होऊन योग्य भाव पण मिळत नाही. टोमॅटो आणि कांद्यामध्ये तर आपल्याला दरवर्षीच पाहायला मिळतं. मानव निर्मित वाढलेल्या गरजेपोटी 1960च्या दशकानंतर हळूहळू आपण रासायनिक शेती करायला लागलो. ह्या परिस्थितीत अनेक संशोधन होऊन 1960च्या दशकानंतर रासायनिक खत, कीटकनाशक यांचा वापर होताना अनेक नवीन गरजा शेतीमध्ये पण निर्माण झाल्या. जसं मजुराची समस्या निर्माण होऊन त्या ठिकाणी यांत्रिकरणाची गरज निर्माण झाली. आणि या आधुनिक शेतीमध्ये उत्पादन तर वाढायला लागलं, पण या रासायनिक आणि महागड्या शेतीचे दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नासोबतच मनुष्याच्या आरोग्यावर पण व्हायला लागले. निसर्गाचं संतुलन पण बिघडायला लागलं. म्हणजे वाढत्या गरजेपोटी 60 वर्षापूर्वी निर्माण झालेला रासायनिक शेतीचा पर्याय फार काळ आपली साथ देणार नाही, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस NSSO चा डेटा सांगतो की खते आणि रासायनिक कीटकनाशकासारख्या शेतीच्या निविष्ठांच्या वाढीव किमतीमुळे 50% अधिक शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. आणि मग त्यासाठी मागच्या 30-40 वर्षापासून ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेतीबाबत अनेक प्रयोग चर्चा व्हायला लागले. सेंद्रिय शेती हा या पुढील काळातील पर्याय होऊ शकतो असं अनेक लोक बोलायला लागले. देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज सेंद्रिय शेतीतून करण्यासाठी या रासायनिक निविष्ठाऐवजी जैविक निविष्ठाबाबत संशोधन सुरू झालं. आणि त्यासाठी 2004 मध्ये राष्ट्रीय स्तरावर नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा स्थापन करण्यात आला. आणि त्याद्वारा नॅशनल प्रोजेक्ट ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग भारतातील वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवण्यात आला. ग्राहकामध्ये ऑर्गॅनिक अन्नाबाबत जागृती निर्माण करण्यात आली. त्याचं ब्रँडिंग आणि विश्वासार्हतेकरिता अपेडा मार्फत ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनची सुविधा सुद्धा निर्माण करण्यात आली. या ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करता जवळपास 3 वर्षाचा कालावधी लागतो. शिवाय त्या अन्नधान्यामध्ये 3 वर्षानंतर या रसायनांचे अवशेष आढळायला नको. त्यासाठी मग सेंद्रिय शेतीतून चांगलं उत्पादन येण्यासाठी पिकांना लागणारे अन्नद्रव्य या रसायनाऐवजी सेंद्रिय निविष्ठामधून देण्यासाठी शिफारसी सुद्धा करण्यात आल्या. त्यामध्ये गांडूळ खत, कंपोस्ट खत किंवा कुजलेलं शेणखत हे पर्याय समोर आले. त्याचप्रमाणे निंबोळी अर्क, वेगवेगळे जैविक खतं, जैविक उर्वरके, जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशकाचे पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले. आपल्या शेताची गरज भागेल एवढ्या जैविक निविष्ठा शेतकऱ्याला स्वतः घरी बनवणे शक्य होत नसल्यामुळे त्या सुद्धा बाजारात मिळायला लागल्या. कंपोस्ट खत सुद्धा बाजारात पोत्यामध्ये विकायला लागला. आणि त्या बाजारात मिळणाऱ्या जैविक निविष्ठावरचा खर्च आणि त्याद्वारे आलेलं उत्पादन आणि निव्वळ उत्पन्न यामध्ये मात्र मेळ बसत नसल्यामुळे ही शेती आज घडीला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याची होताना दिसत नाही. त्यामुळे ही सेंद्रिय शेती निसर्गाला आणि मानवी आरोग्याला चांगला पर्याय असं सिद्ध झाल्यानंतर सुद्धा शेतकरी मात्र त्याकडे वळताना दिसत नाही. म्हणजे अगदी साधी गोष्ट की जनावरांचं शेण, गोमूत्र आणि शेतातील वाया जाणारा काडी कचरा जे सेंद्रिय शेतीचा आत्मा आहे, त्याबाबत माहिती असून सुद्धा प्रत्यक्षात शेतकरी उपलब्ध असलेल्या शेणावर, काडी कचऱ्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करून त्याचा वापर होताना दिसत तर नाहीच. शिवाय त्यामध्ये असलेले घटक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर कमी होतात, वाया जातात, तरी सुद्धा त्या शेतकऱ्याला काहीही वाटत नाही. याबाबतचं महत्त्व आणि माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितलं जाते किंवा मी म्हणतो हे सर्वांनाच माहिती सुद्धा आहे, तरी मात्र पुढं काही यामध्ये होताना दिसत नाही. गांडूळ खत आणि त्याचा अर्क बनवणे, नॅडेप तसंच बायोडायनिक पद्धतीने कंपोस्टिंग करून उत्कृष्ट खत बनवण्यासाठी शासकीय विविध योजनेद्वारे माहितीसह अनुदान सुद्धा दिले जातं.
MREGS मार्फत तर प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान मिळू शकेल एवढी तरतूद त्यामध्ये आहे. तरी परंतु ही सेंद्रिय शेती लोकप्रिय होताना मात्र दिसत नाही. बरं, या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य पिकवण्यासाठी पिकाला जेवढे अन्नद्रव्य द्यावे लागतील ते शेणखत किंवा ऑर्गॅनिक मॅटर मधून देतो म्हटलं तरी सुद्धा संपूर्ण शेतीला पुरेल एवढं खत आताच्या काळात मिळणं अशक्य दिसतं. कारण गुरंढोरं पण नाही आहेत. 23 किलो नत्र एका युरियाच्या बॅग मधून देण्याऐवजी शेणखत किंवा कंपोस्ट खतामधून द्यायचं म्हटलं तर 23 किलो नत्रासाठी 4.5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं लागेल. आपली संपूर्ण शेती या शेणखत किंवा कंपोस्ट खताच्या भरवशावर करतो म्हटलं तर तेवढं शेणखत आणि कंपोस्ट करण्यासाठी गोधन काडी कचरा सुद्धा आज उपलब्ध होईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. आता साधं बायोडायनामिक कंपोस्टिंगचं एक साधं प्रात्यक्षिक देतो म्हटलं तर त्या एका ढिगाच्या प्रात्यक्षिकासाठी लागणारा 1 टन सुका काडी कचरा आणि 1 टन हिरवा पाला गोळा करताना सुद्धा त्या शेतकऱ्याची दमछाक होताना दिसते. ही पद्धत शास्त्रशुद्ध आणि फायद्याची असूनही मात्र लोकप्रिय होताना दिसत नाही. सेंद्रिय शेती करताना त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा तयार करणं जिकिरीचं आणि महाग पडत असल्यामुळे आणि सोबतच उत्पादित मालाला योग्य भाव देण्याच्या मानसिकतेत सामान्य ग्राहक सध्या तरी तयार नाहीये. शिवाय सेंद्रिय शेती करतो म्हटलं की सुरुवातीचे काही वर्ष उत्पादन सुद्धा कमी येतं. म्हणजे सेंद्रिय शेती आरोग्याला पर्यावरणाला पूरक असून सुद्धा शेती करणाऱ्या शेतकऱ्याला सध्या त्याच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक तेवढी पैसे देताना दिसत नाही. शिवाय यामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट वाढत असल्यामुळे शासकीय योजना असताना सुद्धा शेतकरी त्याकडे फारसा वळताना दिसत नाही. काही शेतकरी मात्र ही सेंद्रिय शेती करतात आणि त्याचं प्रमाणीकरण करून जास्त इन्कम वाल्या ग्राहकांना आकर्षित पण करतात. परंतु सामान्य ग्राहक मात्र त्याच्या आर्थिक क्षमतेमुळं स्वस्त भाजीपाला आणि अन्नधान्यच पसंत करत असल्याचं दिसतं. त्यामुळे ही रासायनिक आणि सेंद्रिय शेती 20% शेतकऱ्यांना फायद्याची ठरत असताना 80% शेतकऱ्यांना मात्र त्याच्या भागातील नैसर्गिक मर्यादामुळे किंवा कोरडवाहू शेतीमुळे कर्जबाजारी बनवत आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीत आता पुढच्या मॉडेलची आवश्यकता होती आणि ते मॉडेल म्हणजे नैसर्गिक शेती. 16 डिसेंबर 2021 रोजी नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन नॅचरल फार्मिंग येथे संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशातील सुमारे 80% शेतकरी आहेत ज्यांना नैसर्गिक शेतीचा सर्वाधिक फायदा होईल. प्रत्येक राज्याने प्रत्येक राज्य सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे यावं असं सुद्धा आवाहन त्यांनी यावेळी केलं. शास्त्रज्ञांनी सुद्धा या नैसर्गिक शेतीचे हे प्राचीन ज्ञान पुन्हा शिकण्याचीच फक्त गरज नाही तर आधुनिक काळासाठी ते अधिक धारदार करण्याची गरज आहे आणि या दिशेनं आपल्याला नव्यानं संशोधन करून प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक चौकटीत बसवावं लागेल असं सुद्धा पंतप्रधान बोलले. हे नैसर्गिक शब्द वापरला किंवा नैसर्गिक शेती म्हटलं की काहींना वाटतं की यामध्ये काहीच करायचं नसतं, मग उत्पादन कसं मिळेल. मित्रांनो, नैसर्गिक शेती करायची म्हणजे त्यामध्ये काहीच करायचं नाही असं नाही आहे. शेतकरी बंधूंनो, ही शेती समजून घेताना आतापर्यंत आपली पारंपरिक रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीमधली जी समज आहे, तत्व आहे, मान्यता आहे, त्याला थोडं बाजूला ठेवून समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा या नैसर्गिक शेतीच्या दिशेने पुढे न जाता आपलं कन्फ्युजन अधिक वाढणार आणि आपण नैसर्गिक शेती समजून न घेताच तिच्या नावावर दुसरंच काहीतरी कराल. त्यामुळे ह्या नैसर्गिक शेतीच्या मूळ गाभ्याला आणि उद्देशाला तिलांजली देऊन परत आतापर्यंत शेतीमध्ये जे होत आलं तेच होत राहणार. म्हणजे बाजारातून निविष्ठा आणून तोट्याची शेती करत राहणार. काही जण म्हणतात की आपले पूर्वज नैसर्गिक शेती करायचे, तर मी म्हणेल नाही, ते नैसर्गिक शेती करायचे नाही, ते पारंपरिक शेती करायचे. ते निसर्गाचा अंदाज घेऊन अनुभवाच्या आधारे वेगवेगळ्या पिकाची स्वावलंबी शेती करायची. ही नैसर्गिक शेती म्हणजे ऍक्च्युली पिकाची नाही, जीवाणूंची शेती आहे. पिकाचं उत्पादन नैसर्गिक शेतीचं बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे आपला भर जीवाणूंची शेती करून जमीन सुपीक बनवणार आहे आणि त्या सुपीक जमिनीमध्ये जास्त उत्पादन सहज येईल. सोबतच हवेतील कार्बन कमी होऊन निसर्गाचं संतुलन पण राहील. पण आपण जर ह्या नैसर्गिक शेतीला आधीच्या पारंपरिक रासायनिक सेंद्रिय शेतीच्या
आपल्या समजनुसार समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ही शेती प्रत्यक्ष करण्यापूर्वीच आपल्याला विरोधाभासी पण वाटायला लागेल. त्यामुळे माझी विनंती आहे की याला प्रथम समजून घ्यावं आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात ह्या नैसर्गिक शेतीचा प्रयोग आपल्या शेतात अर्ध्या एकरावर करावा. म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स येईल आणि प्रत्यक्ष येणाऱ्या परिणामाद्वारा आपली आधीची समज कशी चुकीची होती हे पण समजेल. आता हे करताना आपलं उत्पादन कमी होणार का? तर नाही. ह्याबाबत अनेक लोकांनी काम केलेलं आहे. ही फायद्याची शेती असल्याचं सिद्ध करून पण दाखवलेलं आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गुरुकुल कुरुक्षेत्र येथे याबाबत खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याआधी पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी सुद्धा त्यांचं संपूर्ण जीवन यासाठी वाहिलेलं आहे. आणि नुकताच गुजरातमधील डांग जिल्हा हा नैसर्गिक शेती करणारा पहिला जिल्हा म्हणून घोषित सुद्धा झाला आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही शेतकऱ्यांची नावं आणि फोन नंबर देतो. आपण त्यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट देऊ शकता. नैसर्गिक शेती समजण्यासाठी प्रथम आपल्याला एक साधी गोष्ट समजून घ्यायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पिकाला लागणारे सर्व घटक जमिनीमध्ये आणि हवेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ते कधीच न संपणारे पण आहेत. फक्त त्यातील काही भाग वनस्पती घेऊ शकतील अशा स्वरूपात ते अन्नद्रव्य उपलब्ध असतात आणि काही दुसऱ्या फॉर्ममध्ये उपलब्ध असतात. जसं आपल्या घरात ज्वारी आहे आणि त्या ज्वारीच्या पिठापासून बनलेली भाकर पण आहे. हे दोन्ही ज्वारीचेच फॉर्म आहे. आपण भाकर खातो. त्याचप्रमाणे वनस्पतीला लागणारे सर्व अन्नद्रव्ये निसर्गात मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते न संपणारे आहेत. फक्त ते वनस्पतीला लागणाऱ्या स्वरूपात उपलब्ध नाहीत आणि ते उपलब्ध करून देण्याचं काम जीवाणू करतात. जसं घरात ज्वारीपासून भाकरी बनवण्याचं काम महिला करतात. बरं, हे समजण्यासाठी तुम्ही रस्त्याच्या बाजूचं एखादं मोठं पिंपळाचं किंवा वडाचं झाड बघितलं असेल. ते झाड कदाचित 100 वर्षापासून त्याच जमिनीतील अन्नद्रव्य दरवर्षी घेऊन बहरत असेल. मग तिथल्या जमिनीतील अन्नद्रव्य संपायला पाहिजे होती. पण तिथली माती जर तपासली तर त्या मातीमध्ये अन्नद्रव्य थोडेफारही कमी झालेले दिसत नाही. बरं, यापुढे जाऊन जर आपण पाहिलं तर आपण बघू शकता मोठमोठी घनदाट जंगलं. ती जमीन वर्षभर झाकलेली असते. एवढी वृक्ष तिथं जमिनीमधून अन्नद्रव्य घेण्याचं काम हजारो लाखो वर्षापासून करत आहेत. मग तिथल्या जमिनीतील अन्नद्रव्य संपायला पाहिजे होती किंवा ती कमी तरी व्हायला पाहिजे होती. तर आपल्याला दिसेल ती आधी होती तेवढीच तिथं आहेत. आपण पिकाला रासायनिक खताद्वारे सर्वात जास्त कोणता घटक देतो तर तो आहे नत्र. आपल्या हवेत 78% नत्र आहे. पण ते पीक घेऊ शकत नाही. इव्हन आपल्या जमिनीत जर जीवाणू नसतील तर युरिया DAP मधून दिलेला नत्र सुद्धा पिकाला मिळत नाही. म्हणजे निसर्गामध्ये असलेलं नत्र पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम जीवाणू करतात. म्हणजे आपली जमीन सजीव पाहिजे, म्हणजे त्या जमिनीत जीवाणू किंवा इतर सूक्ष्म जीव पाहिजे. ते जर योग्य प्रमाणात नसतील तर त्या शेतात पिकाचं उत्पादन पाहिजे तसं येणार नाही. म्हणजे यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्या जीवाणूंची संख्या आवश्यक त्या प्रमाणात आवश्यक त्या वेळी आपल्या शेतात राहण्यासाठी त्यांचं योग्य व्यवस्थापन करावं लागेल. त्यांची संख्या योग्य असेल तर जमिनीमध्ये आणि हवेमध्ये असलेले अन्नद्रव्य पिकाला योग्य प्रमाणात मिळतील आणि पिकाचं सशक्त पोषण होऊन पौष्टिक आणि जास्त अन्नधान्य उत्पादन आपल्याला मिळेल. म्हणजे ही जीवाणूंची शेती आहे, ही सजीव शेती आहे आणि ह्या जीवाणूंना योग्य पद्धतीने समजून न घेता शेती केली तर मात्र यामध्ये नुकसान पण होईल आणि मग नैसर्गिक शेती न करता लोक तिच्यापासून दूर पण जातील. त्यामुळे याबाबत आपण समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. आता बघू या नैसर्गिक शेतीचा मुख्य आधार काय तर ती आहे देशी गाय. देशी गाय म्हणजे त्या भागात राहणारी गाय. ह्या नैसर्गिक शेतीचा मुख्य आधार आहे. शेतकरी बंधूंनो, गाय असा प्राणी आहे जिच्या शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून सर्व प्रकारचे जीवाणू शुद्ध स्वरूपात मिळतात आणि मग त्या जीवाणूंचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने कल्चर म्हणून शेतामध्ये वापर करणार आहोत. सोबतच शेतामध्ये त्या कल्चर पासून आवश्यक त्या प्रमाणात जीवाणूंची संख्या वाढावी यासाठी त्या जीवाणूंना पोषक असं वातावरण आपल्या शेतामध्ये आपण निर्माण करणार आहोत. ही जीवाणूंची संख्या शेतात वाढवण्यासाठी वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. एकच मॉडेल सर्वकडे लागू होईल, एकच पीक पद्धती सगळीकडे लागू होईल असं पण नाहीये. पण त्या जीवाणूंचा सोर्स मात्र त्या भागातील गायच असेल. त्यासाठी प्रथम आपण काय करणार तर गायीचं शेण आणि गोमूत्राचा वापर करून
बीजामृत बनवणार आणि त्या बीजामृताची बियाण्यावर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणार. दुसरं, गाईचं शेण आणि गोमूत्राचा वापर करून जीवामृत आणि घन जीवामृत तयार करून त्याचा योग्य वेळी शेतामध्ये वापर करणार. आता या जीवाणूंचं कल्चर बीजामृत, जीवामृत आणि घन जीवामृताच्या माध्यमातून शेतात आपण टाकल्यानंतर त्यांची संख्या त्या शेतात वाढवण्यासाठी काय करावं लागेल ते आपण बघू. तर त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आच्छादन, मल्चिंग. मल्चिंग म्हणजे वरची जमीन पिकाद्वारे किंवा काडी कचऱ्याद्वारे झाकून ठेवायची. या मल्चिंगमुळे जमिनीची धूप कमी होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, बाष्पीभवन कमी होते, मातीची पौष्टिक स्थिती समृद्ध होण्याबरोबरच जमिनीतील जीवजंतूंना प्रोत्साहन मिळते, सोबत तणांची वाढ पण नियंत्रित करता येते. आच्छादनानंतर महत्वाची गोष्ट आहे वापसा. वापसा म्हणजे जमिनीत पाणी आणि हवा यांचं योग्य प्रमाण असणं. रोपांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी जमिनीत चांगली हवा असणं खूप आवश्यक आहे. या जीवामृत आणि आच्छादनाच्या वापरामुळे काय होतं तर जमिनीतील हवा आणि पाणी योग्य प्रमाणात मेंटेन केलं जातं आणि त्यामुळे बुरशीचं प्रमाण, पाण्याची उपलब्धता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीची रचना सुधारते, जी पीक वाढीसाठी विशेषतः दुष्काळाच्या काळात किंवा कमी पाणी असताना सर्वात महत्वाची असते. या नैसर्गिक शेतीमध्ये त्यानंतरचा महत्वाचा घटक म्हणजे पीक पद्धती. या नैसर्गिक शेतीमध्ये मोनोक्रॉपिंग करायची नाही. हे नैसर्गिक शेतीचं मॉडेल बहुपीक पद्धतीवर म्हणजे एका शेतात एकाच वेळी अनेक पीक घेण्यावर आधारित आहे. यामध्ये कमी कालावधीची आणि दीर्घ कालावधीची पिके एकत्र वाढवायची आणि त्यामुळे काय होणार तर कमी कालावधीच्या पिकातून आलेल्या उत्पादनामध्ये दीर्घ कालावधीच्या पिकाचा खर्च भागेल आणि ज्यामुळे जे मुख्य पीक आहे दुसरं दीर्घ कालावधीचं त्याचा उत्पादन खर्च शून्य होईल. या नैसर्गिक शेतीमध्ये आणखीन एक गोष्ट जी करायची नाही ती म्हणजे जमिनीची नांगरणी. पेरणीच्या वेळी फक्त वखराची हलकी वाही द्यायची. आता दिसायला जरी ह्या साध्या आणि सोप्या गोष्टी दिसत असल्या तरी पण जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये ह्या करणार आणि ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्या शेतामध्ये आपल्याला काय होताना दिसेल तर प्रथम गांडुळाची संख्या वाढताना दिसेल. आपण बाहेरून गांडूळ विकत आणणार नाही, ही संख्या आपोआप आपल्या शेतामध्ये वाढेल. ही देशी गांडूळ असतील, आपल्या वातावरणातील गांडूळ असतील आणि ही गांडूळ फक्त ऑर्गॅनिक मॅटरला खाणारी नाही तर मातीला खाणारी असतील. आपल्या शेतातील गांडूळ हे दिवस रात्र जमिनीत वर खाली जात राहतील आणि जमिनीमध्ये त्यांच्या जाण्या येण्यामुळं अनेक पोकळ्या तयार होतील, अनेक चॅनल्स तयार होतील आणि ज्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यासोबतच हवा सुद्धा खिळती राहील. जमिनीतील सेंद्रिय घटक वाढून जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण सुद्धा वाढायला लागेल. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव हा आहे की त्यांच्या शेतातील ऑर्गॅनिक कार्बन 0.40 वरून 2च वर्षात 0.80 किंवा 1 पर्यंत पण गेलेला आहे, जो आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कंपोस्ट किंवा शेणखत वापरून सुद्धा कधी साध्य झालेला नाही. त्यामुळे आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन योग्य प्रमाणात राहिल्यामुळं जमिनीचं भौतिक आणि रासायनिक संतुलन राखले जाते आणि तिथं जीवाणूंची संख्या सुद्धा आवश्यक त्या प्रमाणात निर्माण होऊन पिकाला लागणारी अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम ते जीवाणू करतात. ह्या नैसर्गिक शेतीमध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे कीड आणि रोग कमी येतात, त्यामुळे सहसा फवारणीचं सुद्धा काम पडत नाही आणि आवश्यकता पडल्यास शेतकरी स्वतः घरी बनवू शकतील असं निमास्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क इत्यादी सारखी कीटकनाशक वापरायचे. या नैसर्गिक शेतीमध्ये जी बहुपीक पद्धती आहे याबाबत तंत्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी आणखीन बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या आपण नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बघू शकता, शिकू शकता. सोबतच आपल्या अनुभवाच्या आधारे आपण पुढे जाऊ शकता. ह्या नैसर्गिक पद्धतीने शेती करताना शेतकऱ्याला काहीही निविष्ठा बाजारातून खरेदी करायच्या नाही आहेत, बाजारातून गोष्टी आणून वापरायच्या नाही आहेत. त्यामुळे खर्चात बचत होईल, जमिनीची सुपीकता वाढेल, ज्यामुळे अधिक उत्पादन आपल्याला मिळणार, निसर्गाचं संतुलन पण राखलं जाईल, मनुष्याचं आरोग्य चांगलं राहील आणि विशेषतः शेतीमधली रिस्क कमी होऊन शेती शाश्वत होईल. परंतु ही नैसर्गिक शेती करणं म्हणजे हे सुद्धा एक स्किल आहे, हा एक गुण आहे. हा गुण आपण फक्त माहितीद्वारा आत्मसात करू शकत नाही तर प्रॅक्टिसद्वारा आपल्याला तो मिळणार आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करायचं तर अर्ध्या एकरापासून सुरुवात करा.
जसजसा आपला अनुभव वाढेल, आपली मास्टरी वाढेल, तसं नैसर्गिक शेती खाली क्षेत्र वाढवत जा. अन्यथा आपल्याजवळ याचं स्किल नाही आणि आपण सर्व शेती या नैसर्गिक पद्धतीने करता तर काही चुका होऊन आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही यशस्वी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव पण शेअर करतो. त्यांच्या व्हिडिओच्या लिंक पण टाकणार आहे. आपण त्यांना ऐकावं. माझी विनंती आहे की त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अनुभवाच्या आधारे आपण पुढे जावं. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास अवश्य करावं. नैसर्गिक शेतीतील जे महत्त्वाचे घटक आहे याबाबत मी आणखीन काही व्हिडिओ बनवणार आहे. तसंच या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या शेतकऱ्यांच्या मुलाखती सुद्धा घेणार आहे. त्या मुलाखती किंवा ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं यासाठी या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर लवकरच भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.